नमस्कार मित्रांनो, मी उमेश परवाणी उमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण जाऊया चव्हाट्यावरती, कारण चव्हाट्यावरती गावोळी घालूची असा. तर त्यासाठी सगळेजण आपले पोरगे मंडळी गेलेली असा आणि मीच एक पार्टी असं आहे. तर चला आता आपण जाऊया चव्हाट्यावरती, डायरेक्ट चव्हाट्यावरतीच भेटाया. कशाप्रकारे होळी घालतात गाव होळी ती तुमका दाखवते. मोठी तर गावाल्यानं फायनली होळी आणली. तर चला आता होळी नेमत घालूया. मंदिराच्या गोलभोवती एक फेरी मारून येईल आता होळी गाऊन, आणि आता होळी उभी करूची असते. आणि हे आम्ही सगळ्यांनी तोरणा लावला आणि आता हे झेंडे पण लावला. सगळेजण वडापाव खातात, कारण वडापावची सोय केलेली असा पांडुर आश्रम थड्याकडचे त्यांनी. तर चला आपण पण एक एक वडापाव खाऊया आता. तर हे संभाजी असा होळीसाठी नेम काढता, आणि हो कोण अंबाजी माती काढता. शाप झोपण काढूची लागतं, आणि दरवर्षीची मेहनत असते त्याची, त्याच्यानंतरच होळी उभी होतं. गावाल्यानं ही होळी नारायण काकाने बघितलेल्यानी. आपले नारायण काका दरवर्षी होळी बघतात. तर ही होळी नारायण काकाने बघितलेली असा. यावर्षी वय केलेली आहे, त्याच्यामुळे बाहेर घालू शकले नाही, म्हणूनच छोटी होळी आणलेली असा. ठीक आहे, होळी आहे तर गाव होळी असाही. आणि संध्याकाळी आपल्याकडे आपल्या वाडीची होळी असतेली, तर ते पण जाऊया आपण. तर गावाला फायनली आंबेरी बांधूक सुरुवात केलेली असं, आणि आता निलंबर काका सरपंच सगळेच जण असं. हो भांडवड जागरण काय पाणी घातलंय. तर गावाल्यानं होय आम्ही आता आंबेरी बांधता, आणि हे बदाम खाता, गावठी बदाम. तो आता घाल तुम्ही एक तरी फोडून खाल्या ना त्यानं. दाखव ना. बदाम खाता, बदाम खाते, बदाम हेळे असत ते, हेळ्याचं झाड हा, त्याचे बदाम खाता. माका पण दे नाही. बदामापेक्षा भारी आहेत. भारी लागतं. तर चला आता आपण होळी उभी करू जाऊया. आंबेरी बांधून झालेली असा. तर आता होळी नेमात घालूची असा, आणि सगळेजण जुडले.
फायनली होळी उभी झालेली असं आणि आता होळी उजवतले म्हणजे पुजतले. तर गावाला दुपारी होळी घालून येले चव्हाट्यावरनं आणि थोडा वेळ आराम केला कारण रात्रीची जागरण होती. आणि आता चाललं आहे मी आमच्या वाडीची होळी घालूक. तर चला आमच्या वाडीची होळी कशा प्रकारे घालता होती तुमका दाखवते. देव आज देवळात ना चव्हाट्यावरती जाऊसाठी निघतले आणि आज रात्रीचं मुक्काम हा तो मानकरांच्या मांडावरती. तर चला आणि उद्या सकाळी तिकडनं देव निघतले आपल्या चव्हाट्यावरती येऊसाठी. तर रात्री देव देवळातनं निघतले तर दाखवूक भेटतलं नाही कारण आमची होळी असं ती होळी घालूसाठी म्हाका जावचं लागतलं. त्याच्यामुळे आमका तिकडे जाऊक भेटलेलं नाही मानकरांच्या मांडापर्यंत. तर चला आता आपण होळी घालूक जाऊया आणि आमची होळी आहे ती कशा प्रकारे घालतात ती तुमका दाखवते. तर चला. चला सागर बघतो आरडा सागरची होळी का हात लावूक नाही खाली आता लावल्या नाही. हो बघा गावोळी आणूक मी होतोय ना रे मी. कोण हो दरवाजात उभा राहून तर गावाला फायनली आंबेरी बांधूक घेतले नाही. संजय सावता आहे तिकडे शामू आणि आबा आंबेरी बांधतात. झेंडा लावूचा फिरू नको आता फिरू नको थांब थांब अडाकली तकडे आता तिरकोड नको आधी फायनली आमची होळी वाडीची होळी झालेली असं. पाहून वाढवे ठीक कोणाचा मोबाईल चल पड पाया ना घास मार मिठी चपला काढणाऱ्यांचे सुरू कर. होय देवा महाराजा या रे होय देवा महाराजा होय देवा महाराजा होय देवा महाराजा होय देवा माते की जय महाराज की जय महाराज की जय. तर गावाला काल होळी घातलं आणि होळी घालूच्या अगोदर देव मानकरांच्या मांडावरती गेलेत आणि आता देवांका चव्हाट्यावरती आणूचात. आपण आता जाऊया मानकरांच्या मांडावरती आणि तिकडनं देवांका घेऊन येऊया चव्हाट्यावरती. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत मानकरांच्या मांडावरती तिकडून येऊया चव्हाट्यावरती. तर चला. मम्मी बाबा तर गावाला फायनली आता आपण पोचलो मानकरांच्या मांडावरती आणि मानकरांच्या मांडावरनं घेऊन यायचे असं चव्हाट्यावरती.
गावाला आता देवांक घेऊन जायचं असा चव्हाट्यावरती. फायनली देवांक घेऊन चला चव्हाट्यावर. तर आता आपण असावं गेटच्या बाहेर. तर गावाला फायनली आपण चव्हाट्यापर्यंत पोचला. तर थोड्याच वेळात चव्हाट्याच्या आतमध्ये प्रवेश असतात. तर चला. बाबू काका असा. तर गावाला फायनली देव चव्हाट्यावरती पोचलेले असत. तर चला स्वागत करूया देवांचा चव्हाट्यावरती.
तर गावाला फायनली आम्ही देव चव्हाट्यावरती सोडून येलो आत्याच्या घराकडे. तर नाग्याची आत्या असा, ती पण आपली आत्या असा. तर माझ्यासोबत असा ऋषी आहे आणि दाजी काका आणि पांडू दादा हे पण येले आहेत. तर देव चव्हाट्यावरती सोडल्यानंतर आमका जेवणाची सोय असता आत्तेकडे. तर इकडे जेवूया.